षटकार आलाय आणि त्याच्यानंतर एक कमबॅक, पुनरागमन, कमबॅक चांगलं झालंय. प्रेक्षक आता मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेत. जनसमुदाय आमच्या या मेन स्टेजवर देखील सगळ्यात महत्त्वाची सूचना आम्ही करतोय. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब थोड्याच वेळात इथे दाखल होत आहेत, त्याच्यामुळे जे आमंत्रित पाहुणे आहेत त्यांनीच इथे व्यासपीठावर यायचं आहे. मी विनंती करतोय संपर्क प्रमुख भिवंडी तालुका भाजपा ग्रामीण श्री राजूजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी भानुदासजी पाटील साहेब विनंती आपल्याला करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री राजूजी म्हात्रे संपर्क प्रमुख भिवंडी तालुका ग्रामीण यांचा शुभ सन्मान करावा. तदनंतर कोणगाव शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री हनुमानजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी बिपिनजी पाटील यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातला पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय उत्तुंग षटकार. धन्यवाद. तर मी विनंती करतोय श्री देवाजी डावरे यांना आपल्या शुभ हस्ते आपण धनाजी खाटेकरे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कपिल पाटील साहेबांचे खंदे समर्थक यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. धनाजी खाटेकरे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. भव्य टायमिंग, 6 धावा इथे मिळताना दिसत आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक भिवंडीचे राजा आदरणीय लोकनेते नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान, त्यांचा अभिमान म्हणून ही स्पर्धा. ओ काय फटका, टायमिंग पहा, स्टँड अँड डिलिव्हर्ड, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पार, येतो 4. कडक बॅटिंग, पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. पहिला आला षटकार, दुसरा आला 4. मैदानामध्ये फलंदाजी चालली आहे घनघोर. अफलातून बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज धावा करतोय मोरेश्वर सुतार. काल देखील मोरेश्वरने मध्यरात्री ही स्पर्धा गाजवली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. 44 धावांची खेळी त्याने साकारली. उलटा परंतु पॉइंटला करा फिल्डिंग, बॅकवर्ड पॉइंटला, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल, चौकार. मी विनंती करतोय सूर्यकांतजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा चिटणीस आदरणीय श्रीमती रंजनाताई भगत यांचा शुभ सन्मान करावा. फटकेबाजी, परत एक वेळा उलटा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन आहे, तिथे बॉल थांबवला जाईल, धाव मिळणार नाही. डॉट बॉलचा दबाव बनू शकतो, परंतु मोरेश्वर सुतार हे एक अजब रसायन आहे. काल देखील त्याने 44 धावांची खेळी साकारली होती. प्रत्येक बॅनरवर सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय जलवा मुख्यमंत्री साहेबांचा. देवेंद्रजी फडणवीस साहेब विकास पुरुष, महाराष्ट्राला लाभलेलं रत्न. नागपूरच्या नगरसेवक पदापासून प्रदेशाध्यक्ष पदापासून राजकारणामध्ये केलेली सुरुवात,
तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत घेतलेली झेप, चांगला फटका, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. थँक्यू. कालिका माता ब्रास बँड खारबाव, आपले मनपूर्वक आभार. दावा झाला स्कोर बोर्डवर 27-27. तुफान पाऊस पडतोय सध्या तरी धावांचा. परत एक वेळा गॅप मध्ये फटका, आई बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. BSB खारबाव ब्रास बँड यांचे आभार. चौकार. धन्यवाद. ते इथे कोकसे ग्रामपंचायत माजी सरपंच आणि भारतीय जनता युवा मोर्चा माजी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भरतजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी देवाजी टाबरे यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. कडक बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 31 धावा फलकावर लागल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मोरेश्वरने सूत्र हाती घेतलेत आता या मॅचची. धुवाधार बॅटिंग सध्या मैदानामध्ये त्याच्याकडून सुरू आहे. यशपालजी माळी आणि दीपू माळी यांच्या अर्धांगिनी यांचे इथे आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत वेणी. या क्रीडानगरीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2025 चा क्रिकेटचा सोहळा. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं अतिशय थोड्या वेळात या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. देवेंद्रजी सरिता गंगाधरराव फडणवीस अगदी थोड्याच वेळात आपल्या क्रीडानगरीमध्ये ते उपस्थित राहतील. कारण आता प्रत्येकाच्या नावाच्या पुढे आईचं नाव, वडिलांचं नाव हा अध्यादेशच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलाय. ओक्लीन बोल्ड, मिस केली लाईन, फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट आली आहे महत्वाची विकेट आणि ती विकेट आली आहे. दोन्ही पायांच्या मधून त्रिफळा उद्ध्वस्त केला. फलंदाज बाद होतोय. सुरुवात धडाक्यात. शुभ सन्मान करण्याची विनंती मी श्री भानुदाजी पाटील यांना विनंती करतोय. आपण तालुका शहापूर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आदरणीय श्री भास्करजी जाधव साहेब यांचा शुभ सन्मान करावा. भास्करजी जाधव साहेब तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहापूर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. विकेट आल्यानंतर तो दबाव सातत्याने बनतोय. बॅटिंग करणाऱ्या साईडवर महत्वाचा आहे तो दबाव बनवणं. आता ती प्रतीक्षा संपली आहे. एका भाग्यवान प्रेक्षकाचा आज नशीब उजाळेल, कारण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे इथे आगमन होणार आहे. नागपूरचा बुलंद आवाज म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेब. फक्त नागपूर पुरतं त्यांचं काम मर्यादित नाहीये, आपल्या राज्याचं नेतृत्व ते करतात. आपल्या पंचांकडे अपील. LBW फलंदाज बाद. धन्यवाद. तदनंतर शहापूर शहर मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय श्री विवेक नार्वेकर साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी यशपालजी माळी यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण शहापूर मंडळ अध्यक्ष आदरणीय विवेक नार्वेकर साहेब यांचा शुभ सन्मान करावा.
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते कपिल पाटील साहेबांचे जिवलग मित्र आदरणीय श्री मोहन अंधेरे साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी भंडाजी पाटील साहेबांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आपण मोहनजी अंधेरे साहेबांचा शुभ सन्मान करावा. थँक्यू. हे आपलं महाराष्ट्राचं राज्यगीत सन्मान गीत आपल्यापर्यंत ब्रास बँडच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. अंतिम टप्प्यामध्ये शॉर्ट बॉलचा वापर, गती परिवर्तन चांगलं या ओव्हरमध्ये सातत्याने विकेट येत आहेत, दबाव बनवतोय गोलंदाज आदी मडके. आधी तसा वेगवान गोलंदाजीसाठी देखील जाणला जातो, परंतु सध्या गोटेकर बी टीम श्रीराम फाउंडेशन कडून कमी गतीने देखील सध्या तो गोलंदाजी करतोय, सातत्याने बॉल फिरवतोय. हा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला ऑफ ब्रेक. चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर असताना परत एक वेगवान बॉल. हा काय गोलंदाजी राहिली आहे या ओव्हरच्या दरम्यान. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, जिकडे नजर जाईल तिकडे आज प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. मागचा बॉल थोडासा फिरवला, हा बॉल थोडासा वेगाने टाकलाय, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. थोड्याच वेळात आदरणीय आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडमचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होणार आहे. मी ज्या मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर झाला असेल त्यांना विनंती करतोय की आपण या स्टेजवर अपेक्षित नसाल तर आपण कृपया स्टेज खाली करावा. मी विनंती करतोय सन्मानपूर्वक आपण स्टेज खाली करावा, कारण बरेचसे पाहुणे मंडळी येणार आहेत आणि त्यांची नावं लिस्टमध्ये आहेत. तर त्यांच्या सोयीकरता ज्यांचा सन्मान झाला असेल आणि ज्यांची नावं या लिस्टमध्ये नसतील त्या सर्व सन्माननीय अतिथींनी कृपया व्यासपीठ खाली करावा. धन्यवाद. बत्तीस धावा झाल्यात फलकावर. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. जाऊया मोरे सरांकडे काही सन्मान आहेत मेन स्टेजवर. घ्या मोरे. धन्यवाद. मी माजी सभापती आदरणीय सौभाग्यवती ललिताताई प्रताप पाटील मॅडमना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण काही माय भगिनींचा आपण शुभ सन्मान करावा. ग्रामपंचायत सदस्या वेहलेगाव सौभाग्यवती प्रीती सूर्यकांत पाटीलताई यांचा शुभ सन्मान आदरणीय ललिताताई पाटील मॅडमच्या शुभ हस्ते होतोय. अगदी आता 20 ते 25 मिनिटांमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये आता होणार आहे. ती प्रतीक्षा आता संपली आहे. ते येत आहेत, ते येतील आणि त्याचमुळे या क्रीडानगरीमध्ये एका प्रेक्षकांचं नशीब उजळेल. आता ती प्रतीक्षा संपत आली आहे. पुल केलाय, पॉवरफुल आहे असं दिसतंय. बॉल चाललाय, सरळ त्यांच्याच बॅनरला हिट होतोय. मुख्यमंत्री साहेबांना ही सलामी देणारा हा षटकार. धन्यवाद. तदनंतर सौभाग्यवती दर्शनाताई हरीश भोईर महिला मंडळ अध्यक्ष वेहेले यांचा शुभ सन्मान आदरणीय सौ ललिता पाटील मॅडम करतील. थँक्यू. धावा येत आहेत, चांगला फटका, चांगलं टायमिंग, भव्य षटकार. या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी आणि सगळ्यात मोलाची भूमिका दीपू माळी, यशपाळ माळी या दोन्ही बंधूंनी निभावली आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अध्यक्ष प्रताप शेठ पाटील, राम माळी साहेब. धन्यवाद. तर माजी सरपंच ग्रामपंचायत बानकोली आदरणीय सौ शर्मिलाताई यशपाळ माळी या ताईंचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. मी ताईंना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पुढील शुभ सन्मान करूया.
ग्रामपंचायत सदस्या वेहले सौभाग्यवती तृप्तीताई नागेश पाटील या ताईंचा शुभ सन्मान शर्मिला यशपाळ माळी ताईंच्या शुभ हस्ते होतोय. सौभाग्यवती जागृती पवन भोईर महिला कार्यकर्त्या वेहलेगाव यांचा शुभ सन्मान आदरणीय सौ शर्मिलाताईंच्या शुभ हस्ते होईल. व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय अंपायर. इथे शुभागमन झालंय. आपण पाहू शकता सन्माननीय आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडमचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. त्यांचं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून आम्ही या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडम यांचं या क्रीडानगरीमध्ये फेअर डिलिव्हरी आहे. सुलभाताई गायकवाड यांचं इथे नुकतंच आगमन झालेलं आहे. रणरागिणी आहे, भारतीय जनता पार्टीच्या त्या आमदार आहेत नवनिर्वाचित, आणि त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया या माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये. जय महाराष्ट्र सुलभाताई, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला तर मॅचकडे वळूया. उर्वरित काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. फेअर डिलिव्हरी कळवली आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक एक्सप्रेस बॉल. अपील सुरू आहे, स्ट्रॉंग अपील पंचांकडे. सध्या तरी ती फेटाळल्यासारखी वाटते, परंतु त्याच्यानंतर अंपायर सांगतायत येस आउट आहे बॅटर. फलंदाज बाद. त्यानंतर मी विनंती करतोय श्री यशपालजी माळी यांना आपल्या शुभ हस्ते आपण अरुणजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करावा. यशपालजी माळी. थँक्यू ब्रासबँड. थँक्यू ब्रासबँड, धन्यवाद. सुलभाताई गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे आपल्या या क्रीडानगरीमध्ये. आमदार आहेत, आपलं सहर्ष स्वागत. विकेट आली आहे. विकेट चौथ्या बॉलवर. हे चौथं षटक ओमकारचं. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 38. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा झाल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये 1 रन, आणि या ओव्हर नंतर कहाणीच बदलली आहे. चला 2 बॉल नंतर अंपायर मॅच थांबवायची आहे. लक्षात घ्या, 2 बॉल जसे डिलिव्हर्ड होतील या ओव्हरचे, त्याच्यानंतर सामना थांबवायचा आहे. कारण आता थोड्याच वेळामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित होणार आहेत. त्यांच्या आगमनाची तयारी आपल्याला करायची आहे, त्याच्यामुळे 2 बॉल नंतर मॅच थांबवा. ओक्लिन बोल्ट, आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. गोटेगर बी या टीम कडून चांगलं कमबॅक केलंय. थँक्यू. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवा. हा एक बॉल जसा डिलिव्हर्ड होईल त्याच्यानंतर सामना थांबवायचा आहे, कारण थोड्याच वेळामध्ये आपण पाहणार आहोत या क्रीडा नगरीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित राहणार आहेत. चला बॅटर लगेच मैदानामध्ये या. बॅटिंग करण्यासाठी तयार राहायचंय, आणि त्यांच्या आगमनाची तयारी आता इथे सुरू होईल. महाराष्ट्र राज्याचे 18वे विद्यमान मुख्यमंत्री आता अगदी थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये भेट देण्यासाठी ते उपस्थित होत आहेत. देवेंद्रजी सरिता गंगाधरराव फडणवीस यांचं आगमन आता या थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. त्यांच्या आगमनाची संपूर्ण तयारी आता आपल्याला करायची आहे, त्याच्यामुळे लगेच सामना सुरू करा. पंच, शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 38. बरेचशा मान्यवरांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपण पाहतो. चला अंपायर शेवटचा बॉल टाकून घ्या. मोरे सर येतो 2 मिनिटं तुमच्याकडे. मान्यवरांचे सत्कार आपण लगेच घेऊ, कारण एक बॉल हा महत्वाचा आहे, लगेच तयारी करायची आहे. चला मॅच सुरू करा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 38, आणि या शेवटच्या बॉलवर एक धाव कंप्लीट होते आणि एकच धाव मिळेल. 39 धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 ला 4. सामना थांबवा.
आणि 1 ओव्हर नंतर खेळवली जाईल, ज्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित होतील. धन्यवाद. तर इथे मी विनंती करतो आयोजन समितीतील सदस्य सूर्यकांतजी घरत यांना, सूर्यकांतजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गणेश शेठ राऊत शहापूर यांचा शुभ सन्मान करावा. सूर्यकांतजी पाटील, हेमंतजी घरत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण घ्या. गणेश शेठ राऊत शहापूर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. तदनंतर किरण शेठ जाधव शहापूर, मी विनंती करतोय श्री भानुदासजी पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. तदनंतर सन्माननीय श्री यशवंतजी सोरे साहेब व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी आयोजन समितीतील अध्यक्ष सदस्य श्री हरीशजी भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. हरीशजी भोईर यांच्या शुभ हस्ते यशवंतजी सोरे साहेब व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण, तदनंतर सचिनजी पाटील साहेब सभापती कृषी उत्पन्न समिती भिवंडी यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी भानुदासजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. तालुकाध्यक्ष भाजपा कल्याण ग्रामीण आदरणीय चंदू बोटशे साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी राजेंद्र भोईर साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. चंदू बोष्टे साहेब, तदनंतर ज्ञानेश्वरजी पवार भारतीय जनता पार्टीचे नेते यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी हेमंतजी घरत आयोजन समितीतील सदस्य यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. दिनेशजी भोईर तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती, विनंती करतोय श्री लालचंदजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. मी विनंती करतोय सौभाग्यवती ललिताताई प्रताप पाटील मॅडमना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडमचा शुभ सन्मान करावा. सन्माननीय आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडम यांचा शुभ सन्मान आदरणीय श्रीमान देवेश पुरुषोत्तम पाटील साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत.
सन्माननीय माजी केंद्रीय राज्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते, लोकनेते हॅलो हॅलो अगदी थोड्याच वेळामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री साहेब यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होणार आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या बाबतीत देखील काही प्रोटोकॉल आहेत. आमंत्रित पाहुणे तेच इथे उपस्थित राहतील, त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच आतमध्ये येणार नाही. या क्रीडानगरीला भेट देण्यासाठी थोड्याच वेळात आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे ते आगमन होणार आहे. भिवंडीचा राजा, आपलं नेतृत्व, ज्यांचं कर्तृत्व महान असे लोकनेते कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब हे देखील आता इथे उपस्थित झालेले आहेत आणि या क्रीडानगरीमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण एक भाग्यवान प्रेक्षक निवडणार आहोत, ज्याला MG कॉमेट ही इलेक्ट्रिक कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे प्रेक्षक स्टँडमध्ये QR कोड आहेत, ते तुम्ही स्कॅन केलेच असतील आणि आता थोड्याच वेळात ते येणार आहेत. त्यांची आपण वाट पाहतोय, ते आता येतील. असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये थोड्याच वेळात आगमन होत आहे. त्याचबरोबर सेकंड सेमीफायनल मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमने आता ग्राउंडच्या आतमध्ये यायचं आहे. चला, नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही सेमीफायनलच्या टीम आपण देखील आतमध्ये या. तुमचा देखील टॉस केला जाणार आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही टीम च्या दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही टीम सगळेच्या सगळे खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये पुढील 1 मिनिटामध्ये तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. चला, दोन्ही टीम लगेच आतमध्ये या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. अगदी थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांचे इथे आगमन होणार आहे आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या स्पर्धेचं आयोजन केले असे कपिल मोरेश्वर पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन या राज्याचं नेतृत्व करणारे असे आपले लाडके मुख्यमंत्री यांचे इथे आगमन होत आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा पार पाडणार आहोत. दोन्ही टीम आपण रेडी राहायचे टॉससाठी. पुढील सेकंड सेमीफायनलमध्ये खेळणारे दोन्ही संघ आपण तयार राहा. तुमचाही कॅप्टनच्या दरम्यान टॉस केला जाणार आहे. आमच्या पोलीस बांधवांना विनंती आहे, फक्त जे खेळाडू आहेत त्यांना मैदानाच्या आतमध्ये सोडा. जे टी शर्ट परिधान केलेले आहेत
कारण त्यांचाच सामना आहे पुढचा. त्यांना फक्त टी शर्ट जे परिधान केलेले खेळाडू आहेत ना या स्पर्धेची, त्यांना फक्त मैदानाच्या आतमध्ये सोडा. आमंत्रित मान्यवरांच्या व्यतिरिक्त कोणीच मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीत. राज्याचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं इथे आगमन होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील सगळ्यांनी आमच्या सगळ्याच पोलीस बांधवांना सहकार्य करणं तेवढंच गरजेचं आहे. काही प्रोटोकॉल त्यांच्यासाठी देखील आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याही अडचणी आहेत. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा आमच्या सर्व पोलीस यंत्रणेला. ते जे काही सूचना तुम्हाला करतील त्याचं तंतोतंत पालन करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे, अनिवार्य आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2025 चा हा मोठा सोहळा. भारत देशामध्ये अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेची ओळख आणि ज्या स्पर्धेमध्ये 51 बाईक या स्पर्धेमध्ये आपण देतोय. अगदी 5 मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राज्याचं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे आणि त्यांच्या स्वागताची आता संपूर्ण तयारी इथे झालेली आहे. आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब त्या सर्व सूचना आपल्या कार्यकर्त्यांना करतायत. कशा पद्धतीने साहेबांचा सन्मान, त्यांचं स्वागत याची संपूर्ण यंत्रणा आता पूर्णपणे उभी झालेली आहे आणि थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये साहेबांचं इथे आगमन होईल आणि मग या भव्य दिव्य सोहळ्याला इथे सुरुवात होणार आहे. आज सकाळपासून अनेक कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी अटेंड केले आणि त्यातल्या त्यात सगळ्यात शेवटी आता आपण पाहतोय या माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकाला ते भेट देण्यासाठी ते उपस्थित होत आहेत. आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. भारतातली एकमात्र स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये 51 बाईकचा महासंग्राम रंगतोय. 2 4 व्हीलर कार, 1 कार हुंडाई ग्रँड i10 निऑस ही कार मालिकावीरासाठी दिली जाईल, तर 1 कार MG कॉमेट इलेक्ट्रिक ही कार भाग्यवान प्रेक्षकाला दिली जाईल. जो प्रेक्षक आज विजेता ठरणार आहे या स्पर्धेमध्ये त्या कारचा, त्याचा जो ड्रॉ आहे तो व्हील स्पिन केला जाईल. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तो आपण ड्रॉ करणार आहोत आणि थोड्याच वेळामध्ये आता महाराष्ट्राचं हे लाडकं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या क्रीडानगरीमध्ये ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण यंत्रणा इथे तयार आहे. त्यातल्या त्यात आमचे सर्वच पोलीस बांधव, त्यांची संपूर्ण सिक्युरिटी टीम, संपूर्ण स्क्वॉड, कमांडोचा स्क्वॉड आणि त्याच्यामुळे जे प्रेक्षक आहेत त्यांनी देखील सहकार्य करा. निमंत्रित मान्यवर आणि पाहुणे तेच मैदानाच्या आतमध्ये असतील, कारण काही प्रोटोकॉल आहेत ते तुम्हाला सगळ्यांना पाळावे लागतील. पोलिसांची करडी नजर प्रत्येकावर आहे, त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडे जे बॅच देण्यात आलेले आहेत, जे आयोजक आहेत तेच मैदानाच्या आतमध्ये ते उपस्थित राहतील. थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित होतील. त्यावेळेला सगळ्या प्रेक्षकांना विनंती आम्ही करणार आहोत, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे, कारण आपलं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. ते राज्याचे पालक आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे आपल्या मुख्यमंत्र्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि त्यामुळे भिवंडी नगरीमध्ये या क्रीडांगणावर जसं मुख्यमंत्री साहेबांचं आगमन होईल, सगळ्यांना विनंती आहे त्यांचा सन्मान आपल्याला करत असताना दोन्ही हाताने कडकडीत टाळ्या वाजवा, जेणेकरून आज मुख्यमंत्री साहेबांना इथे आल्यानंतर एक वेगळा आनंद प्राप्त होईल. त्याचबरोबर जसं साहेब यांचं इथं आगमन होईल त्यावेळेला ब्रास बँड खारबावचे आपण देखील तयार राहायचंय. आपण देखील आपली आगरी कोळी सुमधुर गीतांची मैफिल इथे सजवायची आहे. तुम्ही आता चालू करू शकता. महाराष्ट्र गीत देखील घ्या. जसं साहेबांचं इथे आगमन होईल त्यावेळेला महाराष्ट्र गीताने, आपल्या राज्य गीताने, आपल्या राज्याचा सन्मान या गीताने आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे जे स्टँड मध्ये आहेत, आज लकी ड्रॉ होणार आहे, साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे, त्याच्यामुळे टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचा इथे सन्मान आणि त्यांचं स्वागत करणार आहोत. त्याच्यामुळे टाळ्या या वाजल्याच पाहिजे. आता काही क्षणांची प्रतीक्षा आहे. सगळे आपले मान्यवर आता VIP स्टेजवरून त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने वाटचाल करतायत. थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा ताफा आता या क्रीडा नगरीमध्ये आलेला आहे. आपलं लाडकं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. ते आता आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करतायत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या क्रीडा नगरीमध्ये भेट देण्यासाठी आपलं लाडकं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये, या भिवंडीमध्ये सहर्ष स्वागत आपण करतोय. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, 18वे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे केली जाते. हा भव्य दिव्य सोहळा या क्रीडा स्पर्धेचा तुम्ही पाहताय. खेळ मानाचा, खेळ अभिमानाचा, खेळ सन्मानाचा, खेळ आपल्या नेतृत्वाच्या सन्मानाचा.
आदरणीय माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक या स्पर्धेचं आयोजन कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इथे करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आपण आता सन्मान करणार आहोत. एक मेगा सन्मान, भव्य सन्मान इथे केला जाईल. सर्वप्रथम मी पाटील कुटुंबीय प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील आणि कपिल मोरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. यानंतर आयोजन समितीकडून एक सन्मान केला जाणार आहे. लाडके मुख्यमंत्री यांचा अध्यक्ष प्रताप पाटील, स्वागत अध्यक्ष राम माळी, भानुदास पाटील, हेमंत घरत, हरेश भोईर, सूर्यकांत पाटील, यशपाल माळी आणि स्वप्नील सिंग यांना मी विनंती करतो आपण सगळ्यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान करावा. आयोजन समितीकडून आता हा सन्मान इथे केला जाईल. प्रताप शेठ पाटील, राम माळी, भानुदास पाटील, हेमंत घरत, हरेश भोईर, सूर्यकांत पाटील, यशपाल माळी आणि स्वप्नील सिंग. या सन्मानानंतर भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण हे सन्मानित करतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना. आयोजन समितीकडून हा सन्मान इथे केला जातोय. अध्यक्ष प्रताप पाटील, स्वागत अध्यक्ष राम माळी, भानुदास पाटील, हेमंत घरत, हरेश भोईर, सूर्यकांत पाटील, यशपाल माळी आणि स्वप्नील सिंग यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. यानंतर भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण मधुकरजी मोहपे, राजन घोरपडे, पी के म्हात्रे, जयवंत सूर्यराव, वरुण पाटील, भास्कर जाधव, शक्तिवान भोईर, विवेक नार्वेकर, नंदूजी आणि मंगेश पाटील हे इथे सन्मानित करतील. भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धांच्या अंतिम सामन्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमदार निरंजनजी डावखरे, आमदार सुलभाताई गायकवाड, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सगळ्याच मंडळाचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील, त्यांचे सर्व सहकारी, राम माळी, पी के म्हात्रे, उपस्थित सर्व ठाण्याचे अध्यक्ष संजय वाघुले, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनो, मी फार वेळ घेणार नाही कारण 10 वाजत आलेले आहेत. आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे. 1 तारखेपासून 12 तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध संघटनांनी आयोजित केले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की पदावर असलेल्या सगळ्याच लोकांचे कार्यक्रम होतात, पण पदावर नसताना लोकांचं जे प्रेम यावेळेला मिळालं हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. माझ्या वाढदिवसाला साहेब ह्यापूर्वी कधीही पब्लिक आली नाही, इतकी पब्लिक ह्या वाढदिवसाला आली. हे कमीत कमी 25 ते 30 हजार लोक. आणि आज तुम्ही आलात, तिकडे केक ठेवला तर मी काढायला लावला, याच्यासाठी लावला की वाढदिवस 5 मार्चला. पण एक आपल्या हिंदी पिक्चरमध्ये गाणं होतं, तुम हो तो हर रात दिवाळी हर दिन मेरी होली है, तसं आता तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी आमचा वाढदिवस. हे आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि आता तर तुम्ही मुख्यमंत्री आहात,
14ला मुख्यमंत्री झाले. तुमच्या आशीर्वादाने मला केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परंतु मधल्या काळामध्ये जो काही बॅड पॅच आला, तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच होते. त्याच्यानंतर तुम्ही उपमुख्यमंत्री झाले तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच होते. तुम्ही काही असो नाही तर नसो, आमच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच आहात. एवढा तुमचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे. आणि म्हणून आज तुम्ही आलात. आमच्या भिवंडी तालुक्याच्याच नाही तर भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या स्वप्नांची खऱ्या अर्थाने पूर्तता तुम्ही केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून आपल्याला मी धन्यवाद देतो. आपण येऊन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आपल्या आता वयाने मी तुमच्यापेक्षा मोठा असलो तरी नतमस्तक होतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने परत परत धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मी आता साहेबांना विनंती करतो की साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करा. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि मी दरवर्षी ज्या कार्यक्रमाला नियमित या ठिकाणी येतो असे आपले लोकप्रिय माजी केंद्रीय मंत्री आणि आमचे मित्र कपिल पाटीलजी, निरंजन डावखरेजी, सुलभाताई, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व खेळाडू, खेळप्रेमी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या कार्यक्रमाकरता माझी हजेरी असते आणि यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावायची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती, कारण अधिवेशन सुरू होतं. अधिवेशनामध्ये काही कार्यक्रम देखील लागले होते. पण मी कपिलजींना सांगितलं होतं की मी काही करीन पण या ठिकाणी येईल. आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तेव्हा मी येतच असतो. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येईन म्हणजे येईन. आणि मी 10 वाजेच्या आधी या ठिकाणी पोचलो त्यामुळे आपल्यासमोर भाषण करण्याची संधी देखील मला मिळाली. खरं तर हा इतका मोठा इव्हेंट या ठिकाणी होतो आहे. 51 बाईक आहेत आणि 2 गाड्या आहेत. मला असं वाटतं की या ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सोहळा हा कपिलजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतोय. ऑल इंडियाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि कपिलजींचा हा स्वभाव आहे की कुठली गोष्ट ते लहान होऊ देत नाहीत. भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कुठली गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची. आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण असं म्हणालात की माजी झालो तरी लोक आले. आपण कधी माजी वगैरे होत नाही. या निवडणुका येत असतात, जात असतात. लोकांच्या मनामध्ये आपण कायम असतो. लोकांच्या मनातनं आपण माजी झालो नाही म्हणजे मग आपण सगळं मिळवलं असं समजायचं. त्यामुळे निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षाही जास्त लोक आपल्याला या ठिकाणी आपलं अभिष्ट चिंतन करण्याकरता आलेत. मी पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं कपिलजींचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो आणि असंच त्यांनी सातत्याने समाजाची सेवा करत राहावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सगळ्यांनाच इथे उपकृत केलं त्यांच्या भाषणाद्वारे आणि खूपच मोलाचं मार्गदर्शन त्यांच्या वतीने करण्यात आलं. आज ते इथे उपस्थित राहिलेत आणि या सोहळ्याची खऱ्या अर्थाने त्यांनी शोभा वाढवली. 18वे विद्यमान मुख्यमंत्री, हा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा 3रा कार्यकाळ. 1999-2009च्या दरम्यान पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून 2009 पासून दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभा सदस्य आहेत आणि त्यांच्याही नावावर एक मोठा रेकॉर्ड आहे.
31 ऑक्टोबर 2014ला वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आपल्या समोर नावरूपाला आले. त्या अगोदर 38व्या वर्षी शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. जनसंघाचं बालकडू लहानपणीच त्यांना मिळालं, त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ते झाले. पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते बनले. आज या क्रीडानगरीमध्ये ते इथे उपस्थित आहेत. आणि सोशल मीडियावर नेहमीच गाजलेली उक्ती आपल्याला माहीत असेल, दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, हे त्याचमुळे खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अवतरलं असं म्हणायला हरकत नाहीये. देवेंद्रजीच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 90च्या दशकात झाली. अत्यंत थोड्या वेळात जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचं नेतृत्व या संपूर्ण जगाला दिसलं. आज ते आमच्या या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. नागपूर विद्यापीठातून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. व्यवसाय व्यवस्थापन त्याच्यामध्ये पदव्युत्तर पदवी, कायदा व तंत्रज्ञान, अर्थ या क्षेत्रात ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथे DSC बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनात तंत्रज्ञान डिप्लोमा त्यांनी घेतलाय. वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांचा राजकीय वरचा व वारसा पुढे नेत वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर त्यांनी पालिकेत पाऊल टाकलं. आता ते इथे येऊन चौकार आणि षटकार मारतायत. बॅटिंग ते सध्या मैदानामध्ये करतायत. 5 वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवून नगरसेवक पदापासून नागपूरच्या महापौरपदी ते त्याच्यानंतर विराजमान झाले आणि हा मान त्यांनी मिळवला. असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित आहेत आणि सध्या क्रिकेट या खेळाचा आनंद ते घेत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कपिल मोरेश्वर पाटील साहेब त्यांना गोलंदाजी करतायत. मगाशीच त्यांनी सांगितलं, खूप चांगलं वाक्य ते बोलले की या राजकारणात कोणी आजी किंवा माजी नसतं आणि ते वाक्य नक्कीच प्रेरणा देणारं कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांना ठरेल आणि त्याचमुळे त्यांची फटकेबाजी आणि ही गोलंदाजी कपिल मोरेश्वर पाटील साहेबांची सध्या मैदानामध्ये सुरू आहे. विधिमंडळात देखील त्यांनी विधिमंडळ सातत्याने गाजवलंय. 1999 पासून विधिमंडळात आमदार, अंदाज समितीचे सदस्य, नगरविकास गृहनिर्माण स्थायी समितीचे सदस्य, नियम समितीचे सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य, राखीव निधी विषय संयुक्त निवड समितीचे सदस्य, सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य, अशी अनेक कामे त्यांनी विधिमंडळामध्ये केलेली आहेत. 1989 BJP युवा मोर्चा नागपूरचे ते वॉर्ड अध्यक्ष, तर आतापर्यंतचे सध्याचे मुख्यमंत्री म्हणून जगाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. लाडक्या बहिणींचे बाहू म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. 36,000 कोटीची योजना आणि त्याचं बजेट अर्थसंकल्पनात त्यांनी आता नुकतंच मांडलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणींसाठी. असं हे व्यक्तिमत्व म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेब. 1999 पासून विधानसभा सदस्य, 2 वेळेला नागपूरचे महापौर, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, 2001 मध्ये BJP युवा राष्ट्रीय उपाध्यक्ष, 2010 मध्ये BJP महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, BJPचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष 2013 मध्ये, त्यानंतर 2014 ते 19 मगाशी जसं कपिल पाटील साहेबांनी सांगितलं त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आता सध्याचे मुख्यमंत्री म्हणजेच आपलं लाडकं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. उलट सुलट सगळ्या बाजूने फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. सध्या मैदानामध्ये आनंद घेत आहेत या क्रिकेट या खेळाचा. अनेक पुस्तकं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक देखील त्यांचं प्रचंड गाजलंय. आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत हेही पुस्तक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लिहिलेलं आहे. मला वाटतं आज किंवा काल एक मोठा सन्मान त्यांचा देखील झालेला आहे. टायकून मुंबई पुरस्कार हा देखील देवेंद्र फडणवीस साहेब यांना नुकताच इन्फोसिसचे फाउंडर नारायण मूर्ती यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर जगातले अनेक पुरस्कार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मिळवलेले आहेत. ते आज इथे क्रिकेट या खेळाचा आनंद घेत आहेत. आपलं स्वागत आहे. नागपूरचे आहेत, विदर्भातले आहेत आणि मी विदर्भातला आहे, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी भरभरून बोलावंसं आज या स्पर्धेमध्ये वाटतंय. क्रिकेट या खेळाचा मनमुराद आनंद ते सध्या लुटतायत. पुरस्काराची यादी जर पाहिली तर अनेक पुरस्कार त्यांना आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये मिळालेले आहेत. कॉमनवेल्थ पार्लमेंटरियन असोसिएशन तर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटूचा वार्षिक पुरस्कार मिळाला आहे.
नाशिक येथे पूर्णवाद परिवारातर्फे राजयोगी नेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळालाय. मुक्तछंद संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ पहिले सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून देखील पुरस्कार त्यांना मिळालाय. राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून त्यांना विभागीय पुरस्कार मिळालेला आहे. नागपूर नागभूषण संस्थेतर्फे नागभूषण हाही पुरस्कार साहेबांना मिळालेला आहे. असे देवेंद्रजी फडणवीस साहेब या क्रीडा नगरीमध्ये ते उपस्थित आहेत आणि ते या क्रिकेट या खेळाचा आनंद लुटतायत. हे आमचं भाग्य आहे, हे भिवंडीकरांचं भाग्य आहे. अर्थसंकल्प सध्या त्यांनी मांडलाय. मगाशीच त्यांनी सांगितलं अधिवेशन सुरू असल्यामुळे इथे येईन की नाही याची शाश्वती नव्हती, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतात ना मी पुन्हा येईन, तर ते नक्की येतात आणि ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी या गोष्टीचाही उल्लेख केला. क्रिकेट या खेळाचा आनंद, मनमुराद आनंद ते दरवेळेला ज्या वेळेला मैदानामध्ये येतात त्यावेळेला ते लुटत असतात. आज या क्रीडा नगरीमध्ये कपिल पाटील साहेब पाटील परिवारातर्फे आपलं सहर्ष स्वागत, त्याचबरोबर राम माळी साहेब आणि त्याचबरोबर प्रताप शेठ मारुती पाटील यांच्यातर्फे आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ, लाडक्या बहिणींचा भाऊ, नुकतीच 36,000 कोटी ची लाडकी बहीण योजना याच्यासाठी त्यांनी अर्थसंकल्प मांडला. असे आपले लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचं लाडकं कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेब या क्रीडा नगरीमध्ये ते उपस्थित झाले. आपल्या महाराष्ट्र या राज्याचा मान सन्मान अभिमान देवा भाऊ या क्रीडा नगरीमध्ये ते उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला त्यांनी 4 चांद लावले, या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याबद्दल कपिल पाटील साहेब आणि त्यांच्या संपूर्ण परिवारातर्फे आपलं मनपूर्वक आभार. सर्वसमावेशक
सर्व सन्माननीय पाहुणे मंडळींना पुनश्च एकदा विनंती करतोय, कृपया आपण मैदानावरून व्यासपीठाकडे यावं. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कृपया आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. आयोजन समितीला विनंती करतोय, आपण देखील व्यासपीठावर उपस्थित राहावं. मैदान खाली करावं. सामना सुरू करायचा आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सर्वांना, आमच्या समोर जे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर या, स्थानापन्न व्हा. कृपया मैदान खाली करा. खेळाडूंव्यतिरिक्त कोणी, पंचांव्यतिरिक्त कोणी मैदानाच्या आत राहू नये. चला, सर्वांना विनंती आहे, कृपया आपण मैदान खाली करायचं आहे. कृपया मैदान खाली करा. सर्व प्रेक्षक गॅलरीमध्ये आमचे मायबाप, क्रीडा रसिक, हितचिंतक जे जे कोणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण तिथे जागेवरच उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे. आपल्यापर्यंत ते पार्सल पोहोचवण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतील. कृपया कुठल्याही प्रकारे गडबड गोंधळ करू नये. चला, मी आता विनंती match सुरू करतोय, करायची. ज्या ज्या प्रेक्षकांनी इथे उपस्थिती दर्शवली त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय. पुनश्च एकदा विनंती करतोय, ज्यांनी ज्यांनी QR कोड स्कॅन केले नसतील त्यांनी स्कॅन करून घ्या. थोड्याच वेळात आपण लकी ड्रॉ देखील घेणार आहोत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा, मैदानाच्या आत आयोजन समितीपासून जे जे कोणी असतील त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर यावं. आपण सामना सुरू करतोय. हो सर, विनंती करा सर. 2 मिनिटं, आता मॅच चालू करतोय. प्लीज आमचे ढोल ताशा पथक असतील, आमचे सर्व सन्माननीय अतिथी असतील, त्याचप्रमाणे आमचे कार्यकर्ते असतील, सर्वांना हात जोडून विनंती करतोय, कृपया आपण मैदानाच्या बाहेर यावं. चला, या मैदानात फक्त मैदानाच्या बाहेर. खेळाडू राहतील. हो सर, खेळाडूच आहेत. आता लवकर मैदानाच्या बाहेर या बाकी सगळे. आणि आता मॅच चालू करणार आहोत आम्ही. आता कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला वेगळं सांगायला लावू नका प्लीज. एक तर स्टँड आहेत, स्टँडमध्ये जाऊन बसा किंवा अन्यथा बाजूला थांबा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कृपया थांबू नका, कारण सेमीफायनल आहे. प्लेयर दिसले पाहिजे, शॉट दिसले पाहिजे, धावा किती काढल्या ते दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे आमचे जे कार्यकर्ते आहेत आयोजन समितीचे, सगळ्यांना बाजूला घ्या इथून. चला, आयोजन कमिटीचे कार्यकर्ते आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी सरिता गंगाधरराव फडणवीस आणि ते उपस्थित झाले होते. त्यांनी शुभाशीर्वाद दिला कपिल बोरेश्वर पाटील साहेबांना, या संपूर्ण आयोजन कमिटीला. 18वे व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री 5 डिसेंबर 2024 पासून भारताच्या महाराष्ट्र राज्याचे 18वे विद्यमान मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी तो कार्यभार इथे स्वीकारलाय आणि ते इथे उपस्थित झाले होते. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची इथे पाहायला मिळाली. चला तर सेमीफायनल, 5वं षटक. 5व्या षटकातला पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला, बॉलला पाठवलंय लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार. यशपाल माळी मॅजिक बॉक्स मध्ये आहे तो चौकार.
चांगलं टायमिंग, चांगला फटका, चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्या 43, 39 होत्या 4 ओव्हरमध्ये आणि आता 43 धावा झालेल्या आहेत. 43 सेमी फायनल नंबर 1. थोड्याच वेळात तो ड्रॉ केला जाणार आहे MG कॉमेट या कारसाठी. कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता, अधिवेशन सुरू होतं, अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि त्याच्यामुळे भरपूर ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सातत्याने सकाळपासून भेटी देत आहेत. त्याच्यामुळे वेळातला वेळ काढून ते उपस्थित झाले. CMO महाराष्ट्र राज्य आणि त्यांनी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद दिले. चला प्रेक्षक, थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे थांबा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी येऊ नका, कारण सेमी फायनलची लढत सध्या सुरू आहे. त्यातल्या त्यात आज देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील एक टायकून मुंबई पुरस्कार 2025 हाही प्राप्त झाला. तिथेही ते कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. लोकसत्ताचा एक मोठा कार्यक्रम आज CM साहेबांनी अटेंड केला. तिथून त्याच्यानंतर ते रात्री इथे उपस्थित झाले. धावा झाल्या 43, 43. 43 धावा, 39 होत्या. चौकार आला. 43 रन आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल परत एक वेळा एक चांगला ड्राईव्ह इथे केलाय. कव्हर पॉइंट मधून बॉल टर्न होतोय डीप मध्ये. एकच धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 44, 44. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री टायकून मुंबई 2025चा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत उपस्थित होते. तिथे इन्फोसिस ही जगातली सगळ्यात मोठी संस्था आणि त्या संस्थेचे फाउंडर नारायण मूर्ती यांनी तो पुरस्कार मुख्यमंत्री साहेबांना बहाल केला. त्याच्यानंतर ते इथे उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली आणि त्याच्याच दरम्यान आता 44 धावा झाल्यात. 44ला 4 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणारं हे व्यक्तिमत्व होतं आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस. आणि 3 ऑक्टोबर हा महाराष्ट्र राज्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस यापुढे मानला जाईल. मराठी भाषेचा सन्मान, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर 3 ऑक्टोबर हा खूप महत्त्वाचा दिवस त्यांनी जाहीर केलाय मराठी भाषेसाठी. फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का इथे बसतोय. 5वी विकेट गमावली. हॅलो, विकेट आली आहे. आणि नुकताच मगाशी जसं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की अर्थसंकल्प अधिवेशन याच्यामध्ये व्यस्त ते होते. देशातला सगळ्यात मोठा दुसरा अर्थसंकल्प नुकताच मांडला गेला. सामाजिक विकासाची चतुर्सूत्री त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे हे जे व्यक्तिमत्व आहेत वेळातला वेळ काढून ते इथे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं पाटील कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक आभार. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली येतोय. झेल होण्याची शक्यता आणि आणखीन एक विकेट.
थँक्यू 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 ब्रास बँड. धन्यवाद धन्यवाद ब्रास बँड. कारभाव. चला सर्व क्रीडा रसिक, आता मात्र आतुरता आहे एक आनंदी क्षणाची. खेळाडू कक्षामध्ये सूचना, खेळाडू कक्षाच्या वरील बाजूस काही प्रेक्षक वर्ग नाचतायत. मात्र विनंती असेल, नाचल्यामुळे जर तिथे काही कुठे दुर्घटना झाली तर सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्या. कृपया तो खाली केलात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. मी विनंती करतोय, जे क्रीडा रसिक ते खेळाडू कक्षाच्या वरील बाजूला नाचतायत त्यांना विनंती आहे कृपया आपण तो खाली करावा. चला मॅचकडे वळूया. धावा झाल्या 44. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. ओ बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंटला चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. एक धाव मिळताना दिसेल. मी मगाशी अर्थसंकल्पाची चर्चा केली होती, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे देखील आहेत. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र ही तर टॅगलाईन राहिलेली होती. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, हे ब्रीदवाक्य या वर्षीच्या अर्थसंकल्पाचं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं होतं. मी मगाशी 3 ऑक्टोबरचा उल्लेख केला होता आणि 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून आता इथून पुढे साजरा केला जाणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. 3 ते 9 ऑक्टोबरच्या दरम्यान अभिजात भाषा सप्ताह सुरू केला जाणार आहे. मराठी भाषेसाठी अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस साहेब सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत. मराठी आपल्या राज्याची भाषा आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणारी भाषा आहे आणि त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले याच्यासाठी केंद्रात. बॉल अवेत चाललाय पॉइंटला. बॉल टर्न होईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि एकच धाव मिळताना दिसेल आणि इथे पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीम विहान एंटरप्राइजेस नांदकरने धावा केलेल्या आहेत 46 आणि दुसऱ्या डावामध्ये श्रीराम फाउंडेशन घोटेगर बीला धावा करायच्या 47. धन्यवाद. तर मी विनंती करतोय कारिवली संघाचा कर्णधार आणि पीसे संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. कारिवली संघाचा कर्णधार आणि पीसे संघाचा कर्णधार आम्ही लकी ड्रॉ करतोय फ्रीज साठी. आम्ही लकी ड्रॉ करतोय फ्रीज साठी. मी विनंती करतोय जॉय सुजित पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण इथे व्हील स्पिन करायचं आहे. कोण भाग्यवंत विजेता असेल ज्याला बक्षीस मिळेल फ्रीज, मीत चौगुले आणि जॉय सुजित पाटील या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही हे लकी ड्रॉ करतोय फ्रीज साठी. आपल्या मोठ्या स्क्रीनवर आपण पाहू शकता, त्याचप्रमाणे यूट्यूबवर देखील पाहू शकता. व्हील स्पिन होत आहे, नाव येत आहे. भाग्यवान विजेता आहे ज्याला मिळालंय फ्रीज दिलीप म्हात्रे 7249234181. जर आला असेल तर मैदानात सरळ यायचं आहे. दिलीप म्हात्रे 7249234181. जर नसेल तर आम्ही पुन्हा व्हील स्पिन करतोय. ज्या कुणाला बक्षीस मिळालं असेल त्यांनी डायरेक्ट मैदानात यायचं आहे. तुमच्यासाठी ती मुभा असेल, फक्त बक्षीस लागणाऱ्या व्यक्तीसाठीच. आम्ही पुन्हा व्हील स्पिन करतोय. व्हील स्पिन होतोय. पुन्हा एकदा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता व्हील स्पिन झालंय.
भाग्यवान विजेता आहे निखिल कैलास घोलप 8459670811 यांनी यायचं आहे स्टेजवर आणि ज्याला बक्षीस मिळालंय फ्रीज. आपण विनामूल्य लकी ड्रॉ जॉय सुजित पाटील आणि मीत महेश चौगुले या दोघांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. शाल आणि बुके घेऊन या. शाल आणि बुके. पहा आपल्या टीव्ही स्क्रीनवर जो भाग्यवंत विजेता आहे तो शहापूर तालुक्यातील आहे, ठाणे जिल्ह्यातील आहे आणि ज्याला बक्षीस मिळत आहे लकी ड्रॉच्या स्वरूपात फ्रीज. निखिल, नक्कीच तुझं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. कधीपासून ही स्पर्धा पाहतोय आणि कधीपासून तू या स्पर्धेला येतोयस? याच वर्षी मी स्पर्धेला आलेले, पण दरवर्षी मी स्पर्धा ऑनलाईन बघत असतो युट्यूबवर. आज पहिला दिवस आहे की सलग 12 दिवस येतोय? नाही, माझा दुसरा दिवस आहे आजचा. आजचा दुसरा दिवस. भाग्य उजळलं तुझं. हो, नक्कीच. फ्रीज मिळाल्यानंतर कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय का लकी ड्रॉ लागल्याबद्दल. कसं वाटतंय आयोजन नियोजन? कशी वाटते स्पर्धा? एकदम मस्त केलेले नियोजन आणि नियोजन कमिटीचे पण अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण निखिल घोलप, 2 युवा सुकुमारांकडून निखिल घोलप याला इथे हे अभिनंदन केलं जात आहे. संदेश गुरव, सरपंच कवाड हे देखील आमच्याशी संलग्न होत आहेत आणि ते देखील जॉईन होत आहेत. मॅच चालू करायचं आहे. आम्ही कॅमेरा मॅनला विनंती करतोय, आपण फ्रीज बक्षीस देणार आहोत. प्रताप शेठ मारुती पाटील साहेब यांचा अथक परिश्रम, तन मन धन लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे बहुमूल्य योगदान देणारं प्रताप शेठ मारुती पाटील साहेब, राम माळी साहेब, देवेश पाटील साहेब, स्वप्नीलजी सिंग आणि आयोजन समिती यांचा शतशः आभार. अंपायर से गुजारिश है मुकाबले को आगाज करें, क्योंकि हम इंतजार में इस मुकाबले के. दिल की धड़कनें तेज करने वाला शानदार मुकाबला होगा. आइए दोस्तों, रुक करेंगे इस मैदान के ऊपर. लाजवाब प्रतियोगिता का एक और शानदार सेमीफाइनल का पहला एनकाउंटर नंबर किया जाएगा मैदान के ऊपर. सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत है. नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. सभी का स्वागत करना चाहेंगे. जीत के लिए 47 का लक्ष्य. पहली टीम मिलेगी सेमीफाइनल में जीतकर फाइनल में जाने वाली. गणेश डिंगोरे टीम की आन बान शान और रीढ़ की हड्डी मैदान के ऊपर. हमारे साथ आईपीएल कुणाल दत्ते सर, स्वागत है आपका. विशाल जी हमसे जुड़ चुके हैं, सदाबहार कमेंटेटर. अजय गरज भी हमसे जुड़ चुके हैं, स्वागत है. और मोरे सर आपका भी स्वागत है. 47 का लक्ष्य. हियर वी गो. बैकग्राउंड में चलेगा मुकाबला. सुहानी रात सुहाने सफर में क्रिकेट का कारवा चलेगा. पहली गेंद फुल टॉस गेंद, स्ट्रॉन्ग अपील, लेकिन इस बार अपील में अंपायर ने कोई भी प्रभावित नहीं है. यह सबसे बड़ा अपील था मैदान के ऊपर. यस विशाल जी. चेक. यस, लाऊड शाऊट होती, कारण या विकेटचं महत्व देखील ठाऊक आहे टीम नानकरला. कारण गणेश डिंगोरीची इथे विकेट जर काढली गेली लवकर तर या मॅच मध्ये टीम नानकर आपली पकड मजबूत करू शकते. दॅट्स वाय या विकेटचं महत्व जास्त आहे. बड़ा मुकाबला मैदान के ऊपर. सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत है. सबके लाडले चहेते, हमारे सबके प्यारे सम्मानीय पूर्व केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल साहब, इनके जन्मदिन के शुभ अवसर पर यह शानदार क्रिकेट का मेला. पूरे भारत में पहली मर्तबा सबसे बड़ी बख्शिशों की खैरात करने वाली प्रतियोगिता. इस बीच अक्षय तिथि की गेंद, डिंगोरे ने यहां पर खेल दिया गेंद को हवा में. खिलाड़ी मौजूद. ओ माय गॉड, ये कैच नहीं बल्कि मैच छोड़ा है. मैं कहूंगा जी हाँ, क्योंकि सबसे बड़ा खिलाड़ी और इसको मिला जीवन दान. हे काय केलं हेच मी म्हणेन, कारण ही गणेशची कॅच होती. ही कॅच नव्हे तर मॅच होती. कारण घोटीकर बीचा बॅटिंग क्रम जर आपण उचलून पाकला ना तर गणेश डिंगोरेवरती भरपूर काही डिपेंड असतं. आणि या सेमीफायनल मॅच मध्ये जर ही विकेट इथे मिळाली असती तर जो उल्लेख मी याआधी केला, तर सन्माननीय श्री भरतजी पाटोळे भिवंडी शहर यांच्या सोबत जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाले होते. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय.
तर टॉस होतोय. जॉय सुजित पाटील, मीत महेश चौगुले आणि वैभव पाटील, अभिजित खंडागळे. पराग पाटोळे पडघा स्टेजवर यायचंय. पराग पाटोळे पडघा. इथे टॉस होतोय सेमीफायनलची. पहली गेंद के ऊपर यहाँ पर बिल्कुल अच्छी गेंद थी, लेकिन दूसरे गेंद पर सिंगल और ये लेग भी पर मैदान के ऊपर लौटना कर रोहन शेल्के को बड़ा विकेट मैदान से अंदर. और ये देखिए यहाँ पर जल्लोष मैदान पर. लाजवाब मुकाबला. यस विशाल जी. हे जल्लोष होणार आहे कारण एक एक विकेट इथे फायनलच्या दिशेने घेऊन जाणार आहे. रिमेंबर करून देतो लास्ट सीझन ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये ही सेमीफायनल आपण पाकली होती आणि तिथे गोल्डन सिक्सर आला होता. नानकर टीमने तिथे बाजी मारली होती. बट आज सेमीफायनल जिंकण्याची रिवेंज घेण्याची संधी पुन्हा एकदा नियतीने श्रीराम फाउंडेशन. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता टॉस होतोय. कपिल पाटील असा कॉल आणि पीसी संघाचा कर्णधार. आपण टॉस जिंकलाय, काय स्वीकारलंय? बॅटिंग करण्याचा निर्णय. धन्यवाद. कारुली संघ आपण क्षेत्ररक्षण करायचंय. ओव्हर टू कॉम बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया सभी का स्वागत करना चाहिए. फिर एक बार रुकने मैदान के ऊपर बल्लेबाज जयंत ढिंगोरे मैदान पर. इस बार हवा में गेंद, खराब शॉट का चयन, खिलाड़ी मौजूद. अंकित गेंद के नीचे, एक और बड़ा विकेट. हुआ भाई हुआ. लाजवाब गेंदबाजी. आणखीन एक धक्का, आणखीन एक धक्का. आता टीम गोटेकर बीच्या विश्वासाला हा आणखीन एक धक्का लागलाय कारण जयंत डिंगोरे इथे बाद झाला आणि आता गोटेकर बी अडचणीमध्ये. बघा 47चा चेस पाहायला गेलं तर या सेमीफायनल मध्ये थोडा छोटा वाटतोय, बट सामना फार मोठा आहे कारण जिंकलात तर माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 फाइनल मैच खेलने की संधि मिलेल. जी हाँ हमारे सबके लाडले चेहरे 70 स्पोर्ट्स के तारिक सैयद साहब आप भी आ चुके हैं. आपका भी स्वागत है. बड़ा मुकाबला मैदान के ऊपर, लेकिन मैं कहूंगा विशाल जी जो पहला कैच छोड़ा वो सबसे बड़ा कैच था, क्योंकि ये ऐसा खिलाड़ी मैदान के ऊपर जो कभी भी मैदान के ऊपर मैच का रुख बदलने की क्षमता रखते हैं, क्योंकि ये खिलाड़ी नहीं है, ये आंधी है मैदान के ऊपर. जिसका कैच छोड़ा डिंगोरे का, गणेश डिंगोरे मैदान के ऊपर अभी भी मैदान पर है. टीम का स्कोर, हालात काफी नाजुक है, दबाव है मैदान के ऊपर. दर्शकों से गिरा शानदार ये प्रतियोगिता का आयोजन चलता हुआ सेमीफाइनल का पहला एनकाउंटर. आपकी बार घूमे लेकिन गेंद में निचले हिस्से में गेंद को रखा, बल्लेबाज को बीट किया. लाजवाब गेंदबाजी थेटे की, इसीलिए जाने जाते हैं ये गेंदबाज अक्षय थेटे. बघा नानकर टीमचा देखील परफॉर्मन्स जर आपण पाहिलं तर चांगल्या टीम्सला इथे पराभूत करून ते इथे पोहोचलेत. गोरसे बीला त्यांनी पराभूत केलं, चांगला खेळ त्यांनी इथे दाखवला आणि या सेमीफायनल 1 मध्ये देखील या फर्स्ट ओव्हरमध्ये अक्षय थेटेने ही बाजू आता झुकवलेली आहे टीम नानकरच्या बाजूने. 5 गेंदों में 1 रन. क्या लाजवाब गेंदबाजी, इससे बढ़िया गेंदबाजी कहा देखने को मिल सकती है. किफायती गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी, और क्या उम्दा प्रश्न दिखाते यहाँ पर. जिस गेंदबाज के लिए पहचाने जाते हैं अक्षय थेटे ने प्रमाणित किया कि वो कितने खतरनाक किलर गेंदबाज है. विकेट टेकर गेंदबाज मैदान पर. अंतिम गेंद इस ओवर की. इस बार गेंद को कट कर दिया रूबी का लाजवाब शॉट. गेंद निकल चुकी है गली और दरम्यान के रीजन से निकलते हुए सीमा पार. पहला चौका. महत्वाचा फटका होता. प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक दरम्यान इथे येतोय, चौकार येतो आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ देखील समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण 5 धावा धावफलकावरती, धक्के लागले 2 आणि खेळ बाकी येत्या 4 ओव्हरचा या फर्स्ट सेमीफायनल मध्ये आणि करायचं 42 4 ओव्हर 42 धाब्यांची आवश्यकता. कुठे जाऊ नका. फर्स्ट सेमीफायनल आणि असं वाटतं की प्रेक्षकांच्या मनाला भावेल असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. येते 24 चेंडू
करायच्यात 42 धावा. लाजवाब मुकाबला, क्रिकेट का कारवा, रात का समा, रंगीन माहौल, फिजाओं में मुकाबला खेला जा रहा है और रात खूबसूरत और जवान बनती नजर आ रही है। लाजवाब प्रतियोगिता, नहीं लग रहा है कि ये प्रतियोगिता भिवंडी में खेली जा रही है, ऐसा लग रहा है कि डी बार पार्टी स्टेडियम में यह प्रतियोगिता खेली जा रही है। क्या मंजर है, क्या लाजवाब माहौल है मैदान के ऊपर। ओवर का समापन, टीम का स्कोर है 2 विकेट गिर पर 5 रन और पहले ओवर के खेल समाप्त हो चुका है। 4 ओव्हर आता 42 करायच्या. जिथे बघू तिथे फक्त प्रेक्षकच आणि प्रेक्षकच तेच आपल्याला पाहायला मिळतंय. कारण निमित्त आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 चा सेमीफायनल 1. तुम्ही पाहता श्रीराम फाउंडेशन घोटीकर बी आणि त्यांचा अगेन्स्ट विहान 11 नानकर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 5 धावा आल्या, धक्के 2 लागले. 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि करायच्यात 42 धावा. आणि सेकंड ओव्हर मध्ये विश्वास दाखवला गेला. अक्षय कोहली बॉलिंग मार्क वरती. ये वही अक्षय है जिन्होंने अक्षय कोहली ने क्या छोड़ा था, डिंगोरे का, गणेश डिंगोरे का नाम है गणेश, और क्या लाजवाब बल्लेबाज करती है। अक्षय कोहली सेकंड ओव्हर मध्ये येतोय. सुरुवात इथे अक्षय थेटेने चांगली मिळवून दिली कारण धक्के 2 लागलेत. फक्त 5च धावा धावफलकावरती. 4 ओव्हर मध्ये 42 करायच्यात. जिम्मेदारी आता घ्यावी लागेल गणेश डिंगोरेला आणि त्याचसोबत रवी डिंगोरेला. सेकंड ओव्हर तयार होतोय बॉलर अक्षय कोहली बॉलिंग मार्क वरती. सेकंड पॉवर प्ले आहे. 3 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आहेत. आणि जर आपण पाहिले तर दबाव आणि दडपण फार वेगळा आहे कारण दोन्ही गावातील भरपूर सारे प्रेक्षक आज टीम्सला सपोर्ट करण्याकरिता ग्राउंड मध्ये आलेत. तो देखील एक वेगळाच माहोल. 4 ओव्हर 42 सेकंड ओव्हर. अक्षय कोहली ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्विच हिट इनफिल्डला क्लिअर केलंय. मागील षटकामध्ये कॅच सोडली होती आणि ते मागात पडतंय. चौकार. क्या माहौल यहाँ पर, क्या माहौल बन रहा है, लाजवाब माहौल मैदान के ऊपर। दूसरा चौका गणेश डिंगोरे का छोड़ा हुआ कैच कितना महंगा पड़ सकता है मैदान के ऊपर। ये लगता हुआ एक और शानदार चौका, दूसरा चौका इस बारी का। यस, जी कॅच सोडली ती फार मागात पडू शकते. याआधी आपण उल्लेख केला की ती कॅच सोडली का मॅच सोडली, कारण ती कॅच होती शहापूरच्या धोनीची ती कॅच होती. गणेश डोंगरेला दरम्यान जे जीवनदान देण्यात आलं ते आता फार मागात पडू शकतं. धावफलक आता जाऊन पोहोचलंय 9 धावा धावफलकावरती. टीम का स्कोर है 9 रन. जिस गणेश डिंगोरे का कैच छोड़ा, इस खिलाड़ी में काबिलियत कूट कूट कर भरी है. कभी भी मैदान के ऊपर आग लगा सकता है खिलाड़ी, क्योंकि ये खिलाड़ी नहीं है, ये आंधी है मैदान पर. आगच लावायचे कारण सेमीफायनल 1 आहे. चौकार इथे येतोय. धावफलक 9 वरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. लॉफ्टेड फटका. मिड ऑफला फिल्डर येतात. फिल्डिंग चांगली. सिंगल साठी ते नकारले कारण ठाऊक होतं की थोडं रिस्क आहे. नकारलं. येतोय डॉट. कोई भी मुकाबला जीते, कोई भी हारे, लेकिन कोई भी मैदान के ऊपर नहीं आएगा, इस बात पर गौर कर रहे हैं हमारे दीपू माली हमें यहाँ पर बताती हुए. सभी का स्वागत करना चाहेंगे. क्या लाजवाब प्रतियोगिता, भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता और सभी की निगाह टिक चुके सेमीफाइनल पहले एनकाउंटर रन में जीत के लिए 47 का लक्ष्य और टीम का स्कोर है 9 रन. विकेट गिरा पर 2. दूसरा ओवर प्रगति पर. कोण असेल फर्स्ट फायनलिस्ट या प्रश्नाचं उत्तर या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे. मागील पर्वामध्ये टीम नानकरने बाजी मारली होती सेमीफायनल मध्ये. तर या वर्षी रिवेंज घेण्याची संधी आहे घोटीकर बी कडे. स्विच हिट. बॉल हवेमध्ये. बॉल हवेमध्ये. इम्पॉर्टंट विकेट मिळू शकते. विकेट इथे मिळाली. गणेश डिंगोरे इज गॉन. बड़ा विकेट मैदान से अंदर. जीवनदान एक बार मिला था लेकिन इस बार नहीं. मयूर ने शानदार कैच लपका और जिस अक्षय ने कैच छोड़ा था उसी ने प्राप्त की बड़ी विकेट मैदान के ऊपर. ये देखिए दर्शक, ये देखिए दर्शक, क्या खुशी का ठिकाना यहाँ पर विशाल. लाजवाब मुकाबला. बघा मिस्टेक सर्वांकडनं होतात, पण मिस्टेक्स मधनं शिकणारा हा सर्वात चांगला खेळाडू. मागील षटकामध्ये कॅच ड्रॉप झाली, मनोबल कमी नाही केलं, विश्वास दाखवला की बॉलिंग मध्ये आपण विकेट काढू शकतो आणि विकेट काढली. बाद कोणाला केलं? गणेश डिंगोरेला. त्यानंतर हा सेलिब्रेशन पहा, कारण या हा सेलिब्रेशन मच्छिंद्र पाटिल सर सांगून देतो की ही विकेट किती महत्वाची होती. जी हाँ जी, क्योंकि गलती की थी मैदान के ऊपर और इस गलती का फिर एक बार भुगतान किया मैदान के ऊपर. विशाल जी, मैंने पहले कहा था कि आज की रात कयामत की रात है, आज की रात जश्न की रात है और कयामत का कहर डाल दिया इस गेंदबाज ने. जिस गणेश डिंगोरे से काफी उम्मीद थी, वो उम्मीद के ऊपर कुछ नहीं कर पाए और ये मिलता हुआ तीसरा सदमा 9 के ऊपर. हमने पहले कहा था कि नादकरचा नाद करायचा नाही, लेकिन गोटेकर भी कह रहे हैं कि शाहपुर तहसील से हम बिलोंग कर रहे हैं, हम भी बड़ी टीम है और शानदार क्रिकेट मैदान पर.
धक्का फार मोठा लागला. गणेश डिंगोरे दरम्यान इथे बाद झाला. न्यू मॅन इन ॲट नंबर 5 बॅटर मनीष लहाने आता बॅटिंग करण्याकरता येतो. बट आता असं वाटतं की या सेमीफायनल 1 मध्ये टीम गोटेगर बीचा प्रवास फार खडतर होणार आहे. मजा आएगा मुकाबले में. 9 गेंदों का खेल समाप्त हुआ. टीम का स्कोर है 9 रन और विट्टे गिरी 3 यहाँ पर. विट्टू का सिलसिला जारी हो चुका है और रनों का सिलसिला मानो थम चुका है. आणि तेच रागलं. विकेट्स येतात, रन्स थांबलेले आहेत. आता इथे काउंटर अटॅक करावा लागेल एखाद्या बॅटरला. मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा बॉल फुल लेंथ आहे. ड्राईव्ह करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाने हा चेंडू अडवलाय. हेच तर समर्थन हवंय, कारण सेमीफायनल तुम्ही खेळतात. स्वतःला झोकणं आवश्यक. पायाने हा चेंडू अडवलाय. मिळेल सिंगल. 10 रन बनाने के लिए 10 गेंदों का इस्तेमाल करना पड़ा. पर क्या क्रिकेट मैदान पर खेला जाए. रात का समय, रंगीन माहौल, फिजाओं में ये मुकाबला चलता हुआ और दर्शकों का सैलाब मैदान पर हम देख पा रहे हैं. और रात खूबसूरत और रंगीन नजारे दिखा रहे हैं और दिन ब दिन रात यहाँ पर जवान होती नजर आ रही है. क्या मुकाबला रहा पर और क्या लाजवाब प्रतियोगिता यहाँ पर खेली जा रही है. इस बार हमारे 70 स्पोर्ट्स के 10 लाख सब्सक्राइब पूरे हो चुके. यहाँ पर एक बार जोरदार तालियां. यहाँ पर 10,000 व्यूवर यहाँ पर है और 10 लाख का पद जल्दी यहाँ पर पूरे करने वाले. यहाँ पर स्वागत है सभी का. लाजवाब प्रतियोगिता. फिर एक बार रुक करेंगे मैदान के ऊपर विशाल जी. यस, मिशन 1 मिलियन जे ही प्रेक्षक सध्या सगळीला युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात, लवकरात लवकर सबस्क्राईब करा 70 ऑफिशियल युट्यूब चॅनलला आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. भरपूर सारे प्रेक्षक सध्या सगळीला युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात, कारण सामना देखील तितकाच मोठा आहे. सेमीफायनल 1 टीम गोटेगर बी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम नानकर. सिंगल आली, धावपळक 10 वरती. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेने. फटका खेळलेत, लॉंग ऑन फील्ड राखेत. बॉल फील्ड केला जातो. मिळेल फक्त एक सिंगल. पण मला असं वाटतं की एक धावेने देखील आता दबाव वाढतोय टीम गोटेगर बी वरती. जी हाँ बिल्कुल. जी हाँ, बहुत ही शानदार मुकाबला. हालांकि 2 चौके जरूर लगे लेकिन एक भी छक्का नहीं लगा मैदान के ऊपर. विट्टी गिरी यहाँ पर स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है. जॉय सुजीत पाटिल, स्वागत है आपका. बहुत ही बड़े यहाँ पर एक युवा, उनसे भी हम उम्मीद रखते हैं भिवंडी के अगले विकास की. ये युवा पीढ़ी. टीम का स्कोर है 11. विट्टी गिरी यहाँ पर 3. आणि तसेच त्यांचा समवेत हॅट्रिक आमदार सन्माननीय महेशदादा चौगुले, सावंत सुपुत्र मीत चौगुले देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चेंडू या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. धावपळ 11 वरती. दबाव वाढतो. प्रेशर रिलीज करणारा एखादा फटका इथे हवा आहे टीम गोटेगर बीला. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं, बट बॉल दरम्यान डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला चालला. फिल्डर वेगाने येतात. बॉल फील्ड केला जातो. एकापेक्षा जास्त इथे मिळणार नाहीये. 2 ओव्हरचा खेळ इथे या सेकंड इनिंग मध्ये समाप्त झाला. आम्ही शुभ सन्मान घेतोय. मी विनंती करतोय आमच्या सर्व आयोजन समितीला, आम्ही जी नावं घेऊ फक्त आयोजन समितीतील सदस्यांनी पुढे होऊन प्रत्येकाचा सन्मान करावा. श्री जयवंत हरड, निमंत्रित सदस्य भाजपा महाराष्ट्र प्रदेश. श्री जयवंतजी हरड, निमंत्रित सदस्य भाजपा महाराष्ट्र प्रदेश. विनंती असते आयोजन समितीतील सर्व सदस्यांना एकेकाने सर्व सन्माननीय अतिथींचा शुभ सन्मान करावा. वेळ कमी आहे आपल्याकडे. जे उपस्थित आहेत आयोजन समितीतील सदस्य त्यांनी पुढे येऊन सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान करावा. ये स्कोरबोर्ड बताएंगे. 18 गेंदे 35 की आवश्यकता अभी भी मैदान के ऊपर है. लाजवाब मुकाबला. पहला एनकाउंटर नंबर नानकर बनाम, ये देखिए स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है 70 स्पोर्ट्स के जरिए. 18 गेंदे 35 की आवश्यकता. मजा आएगा खेल का. 18 मध्ये 35 करायच्यात. मॅच मध्ये मजा येईल यात मात्र काही शंका नाहीये, कारण ज्या लेवलचा ज्या स्टँडर्डचा दोन्ही टीम्स इथे खेळ करतात. श्री राम भोईर साहेब, सरपंच वळगाव यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी आयोजन समितीला करतोय. जे आयोजन समितीतील सदस्य आहेत त्या सर्वांनी पुढे यावं आणि सर्व सन्माननीय अतिथींचा शुभ सन्मान करावा. माजी सभापती पंचायत समिती भिवंडी आदरणीय श्री विनोदजी मुकादम साहेब यांनी पुढे यावं. आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. अक्षय थेटे गेंदबाजी में फिर एक बार, जिस गेंदबाज ने पहले ओवर में 5 रन देकर 2 सफलता अर्जित की थी, काउंटर अटैक के लिए माने चले गेंदबाज, सबसे खतरनाक गेंदबाज फिर एक बार मैदान पर. इस मरतबा ब्लॉक हॉल की गेंदबाजी, रक्षा से गेंद को स्टेयर किया खिलाड़ी है वहां पर मौजूद. दूसरी की तमन्ना और यहाँ पर बनेंगे जी हाँ, अच्छी दौड़ विकेटों के बीच में अंपायर की उंगली आसमान को दिखाते हुए एक और विकेट का नुकसान. एक और सैलाब मैदान पर. मान्य श्री विलास भोईर, आमचे लाडके मामा, भारतीय जनता पार्टीचे नेते,
त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आयोजन समितीला करतोय. बॅक क्राऊड, संपूर्ण स्टेडियम फुल धमाल. क्रीडा रसिकांना नक्कीच आज पर्वणी असेल ही स्पर्धा, हे आयोजन. जवळपास 25,000च्या वरती क्रीडा रसिक या मैदानावर प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि यूट्यूबवर जवळपास 10,000च्या वरती क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तदनंतर विजेंद्र जाधव साहेब बिनार, माजी उपसरपंच, यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आयोजन समितीला करतोय. एक रन के लिए कितना संघर्ष यहाँ पर. तूफानी गेंदबाजी मैदान के ऊपर आज कुछ तूफानी करते हैं. लाजवाब गेंदबाजी महेश यहाँ पर अक्षय थेटे की. बघा एक एक विकेटना सध्या सगळीला इथे अडचणी उभ्या करतो टीम गोटेकर बी साठी. इस बीच गेंद आपकी बार क्लीन बॉल, एक और विकेट मैदान के ऊपर. हुआ भाई हुआ, लाजवाब गेंदबाजी. और मोरेश्वर का सेलिब्रेशन देखिए यहाँ पर. ये देखिए दर्शक, ये देखिए दर्शक क्या झूम रहे मैदान के ऊपर. धन्यवाद. तदनंतर विश्वनाथजी वजे सोरई गावचे माजी सरपंच यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आयोजन समितीला करतोय. काय माहोल आहे, काय क्लायमेट आणि काय खेळ आहे टीम नानकरचा. कारण धक्का आणखीन एक लागलाय. 5 बॅटर आता डगआउट मध्ये, अर्धी टीम डगआउट मध्ये. आणि आता असं वाटतंय की या मॅच मध्ये टीम विहान एंटरप्राइजेस नानकर टीम धन्यवाद. फायनलच्या दिशेने चाललेली आहे. विजय एकनाथ मुकादम भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत पायगाव, यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती आयोजन समितीला करतोय. सचिन जोशी मैदान पर केवनी दिवे ग्रामपंचायत सदस्य. तदनंतर भूषणजी भोईर मुरबाड. लाजवाब गेंदबाजी. ये देखिए दर्शकों दिखाया जा रहा है, पूरा पैक क्राउड यहाँ पर भिवंडी में किया जा रहा है. भारत की निगाह इस प्रतियोगिता में के लिए है क्योंकि काफी बड़ा मुकाबला खेला जा रहा है मैदान के ऊपर. लाजवाब गेंदबाजी अक्षय थेटे की. अक्षय थेटे ने पहले ओवर में 5 रन देकर 2 सफलता अर्जित की थी और उसी गेंदबाज ने फिर एक बार काउंटर अटैक किया. ट्रिमेंडस प्रेशर मैदान के ऊपर, वंडरफुल कमबॅक, लाजवाब गेंदबाजी. बघा दबाव आणि दडपण जरूर आहे, बट अजून देखील स्टील मी म्हणेन की सामना संपला नाहीये. अजून देखील फाईट बॅक केला तर कमबॅक होऊ शकतोय. ओमकार सेकंड पर. आपकी बात स्ट्रॉन्ग अपील, लेकिन इस बार अंपायर ने अपील को खारिज किया. 1 रन पूरा की दूसरी की तमन्ना, लेकिन क्या 2 रन बनेंगे? जी हाँ बनेंगे मैदान के ऊपर. कितना संघर्ष मैदान के ऊपर रनों के लिए किया जा रहा है. जैसे गणेश जिंगोरे मैदान से बाहर हो चुके हैं, यहाँ पर रनों के लिए टीम तरस रही है. मयूरजी का हुरगट. इशारा, 2 रन. मयूरजी हुरगट पुढे आपण आपला शुभ सन्मान केला जातो आयोजन समितीच्या वतीने. क्वालिटी बॉलिंग बाय अक्षय थेटे. कारण प्रत्येकी चेंडू टाकतो असं वाटतं की विकेट मिळणार आहे. धावफलक सध्या सगळीला जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड आता 15 धावा धावफलकावरती आणि आवश्यकता आहे 32 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत येते 15. तूफानी गेंदबाजी यहाँ पर, क्या लाजवाब गेंदबाजी. सट्टे की लाइन को बरकरार कर रहे हैं और अपनी गति को यहाँ पर नियंत्रित करते हुए. फुल टॉस गेंद, स्वीप कैच गेंद को स्लॉक से पेश रहे खिलाड़ी वहां पर मौजूद है. खिलाड़ी जब तक गेंद को फेंके, हुआ भाई हुआ, लाजवाब तो डीप से देते हुए शुभम थे वहां पर मिलेगा. 1 रन का इजाफा. आकाश पाटील उपसरपंच ग्रामपंचायत केवणी यांचा शुभ सन्मान आयोजन समितीला विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. इक्का दुक्का से रफ्तार बढ़ती. विशाल जी क्या लग रहा है? 16 पर 5 जीत के लिए 47 का लक्ष्य, तीसरा और प्रगति पर. बघा एक गोष्ट नेहमीच राहिली क्रिकेटमध्ये आपण सांगत असतो की जोपर्यंत प्रतिस्पर्धी धन्यवाद. जिंकत नाही ना. परागजी पाटोळे माजी सरपंच पडघा, प्रभाकरजी पाटील माजी सरपंच पडघा, यतीनजी पाटील उपसरपंच, सुनीलजी पाटील, सुभाषजी डिंगोरे शहापूर या मान्यवरांनी विनंती करतोय आपण पुढे यावं. आपला देखील शुभ सन्मान केला जातोय. विशाल एक और यहाँ पर अपील की, यहाँ पर फिर एक बार अपील की. दूसरी मर्तबा अंपायर ने अपील को खारिज किया और इस बार देखिए झूक दिया अपने आप को. तीसरे अंपायर के तरफ यहाँ पर इशारा किया अंपायर ने. लेग बाइस का इशारा है. अब ये पूरा फैसला जाएगा सुप्रीम कोर्ट में, यानी कि तीसरे अंपायर पर. क्या लाजवाब प्रतियोगिता पर, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला अद्भुत दृश्य हम देख पा रहे हैं. प्रभाकर पाटील माजी सरपंच पडघा पुढे यावं आपण.
डिसिजन OUT, बॅटर आउट. आणखीन एक धक्का, 6वा धक्का. यतीन पाटील उपसरपंच, यतीन पाटील उपसरपंच. सुनील पाटील, सुभाजी डिंगोरे शहापूर, सुभाजी डिंगोरे शहापूर. ॲडव्होकेट सचिन पाटील कुकसे, ॲडव्होकेट सचिन पाटील कुकसे. मी आयोजन समितीला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा. 17 पर एक और खतरा, 6 बिट्टे मैदान के ऊपर. विशाल जी क्या कहोगे आप? 13 गेंदे 31 रनों की आवश्यकता. 30 रनों के 30 का 30 रनों की आवश्यकता. बघा मैदानाच्या आतमध्ये सध्या सगळीला आतिश भांडे बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 8 वरती येतो आणि हा तो बॅटर आहे जो या परिस्थितीमधनं देखील विजयाची दिशा टीम श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी टीमला दाखवू शकतो. गती कमी, यशांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ट. आणखीन एक धक्का, 7वा धक्का. दिनेश भोईर कुंदे, दिनेश भोईर कुंदे यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने केला जातोय. आदित्य भोईर बूथ प्रमुख वळगाव, आपण थैंक यू ब्रास बैंड. 17 पर 7. विशाल जी, धन्यवाद. लग रहा है क्या मुकाबला एक तरफा होगा मैदान पर? यस मोरे सर. अनिलजी तुपे, अनिलजी तुपे यांनी पुढे यावं. अनिलजी तुपे. बारह गेंदे 30 रन की आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावांची आवश्यकता. बघा महत्वाची गोष्ट एक देखील राहिली की आतिश भांडे आता बॅटिंग करण्याकरिता आलाय आणि जो उल्लेख पाटील सर मी केला की हा तो बॅटर आहे जो क्षमता इथनं ठेवतो या मॅच मध्ये पलटवार करण्याची. बट सध्या सगळीला सेमीफायनल 1 मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती टीम विहार इंटरप्राइजेस नानकर. वैभव भोईर मुरबाड यांनी पुढे यावं. आपला शुभ सन्मान केला जातो आयोजन समितीच्या वतीने. वैभव भोईर. पानी की मांग की गई, पानी यहाँ पर मुहैया की जाए. और ये मुकाबला अब सफर काफी खतरनाक हो रहा है. 17 पर 7 विकेट अक्षय तेडे ने कुल मिलाकर 4 सफलता अर्जित की. लाजवाब गेंदबाजी. और ये देखिए दर्शक, जहां पर निगाह जाए वहां पर दर्शक दर्शक दर्शक. दर्शकों से हम माफी चाहेंगे यदि हमारी कमेंट्री आप तक नहीं पहुंच पा रही है, क्योंकि कई मेहमान मंच के ऊपर है, उनका सम्मान करना हमारा पूर्व कर्तव्य है, अद्य कर्तव्य है. वो इस सम्मान को, ये देखिए दर्शक, ये देखिए दर्शक. मैंने पहले ही कहा था कि ये प्रतियोगिता भिवंडी पे नहीं बल्कि DY पाटिल स्टेडियम में खेली जा रही है. विशाल जी क्या लग रहा है? 12 गेंदे 30 रन, लक्ष्य बड़ा नहीं है, लेकिन विट्टे गिरी साथ. आप नानकर टीम के सामने खेलने वाली नानकर टीम को करना होगा मैदान के ऊपर. गोटेकर बी के ऊपर वार तो किया है, लेकिन गोटेकर बी को आप विट्टे भी बचाना है और रन भी बनाने हैं, यानी कि सांप को भी मारना है, लाठी को भी सुरक्षित रखना है. 12 गेंदे 30 रन, विट्टे बची 3. बघा पलटवार करण्याची ही योग्य वेळ आहे, कारण 12 मध्ये 30 बनवल्या जाऊ शकतात. मी याआधी म्हटलं की क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज अ टीम एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवू नका. आणि एक्झॅक्टली टीम श्रीराम फाउंडेशन गोटेकर बीटला तेच करायचं आहे. पण दुसऱ्या बाजूने नानकर सध्या सगळे लाजवाब खेळतात. विशाल गोटेकर बी टीम के लिए 12 गेंदे में 30 रन यहाँ पर बड़ी बात नहीं है. 15 के अवसर भगवान जी आगे के ऊपर यहाँ पर भगवान जी आगविले अंबाडी भारतीय जनता पार्टी या आपण व्यासपीठावर आपला शुभ सन्मान केला जातोय. भगवानजी आगिवले. शुभम जाधव गेंदबाजी में आते हुए. विशाल हमारे साथ है. यस विशाल. 12 मध्ये करायचं 30 धावा आणि मला असं वाटते होनेस्टली की येणारे 6 चेंडू आपल्याला इथे सांगून देऊ शकतात की सेमीफायनल 1 मध्ये मे बी अ लास्ट ओव्हर थ्रिलर की याच ओव्हरमध्ये हा सामना पूर्णपणे नानकर टीमच्या खिशामध्ये जाईल का, या गोष्टी इथे क्लिअर होणार आहेत या येत्या 6 चेंडूवरती. कारण ॲज फिल्डिंग साईड एखादा टोटल डिफेंड करत असताना लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर मॅटर करतं आणि हे ते सेकंड लास्ट ओव्हर आणि बॉलर तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. शुभम जाधव 12 मध्ये करायचं 30 धावा. 12-30 समोर आतिश. शॉर्ट पिच टाकलाय, अतिरिक्त बाउन्स, व्हाईट बॉलचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा.
हो सकता है मैदान के ऊपर दबाव है। देखिए जैसे एक गेंद यहाँ पर अतिरिक्त रन में रन कर यहाँ पर फिजूल की मिले तो यहाँ पर हलचल मची मैदान के ऊपर। काफी बाउंस था, राइजिंग डिलीवरी यहाँ पर और अंपायर का इशारा सही था। यहाँ पर अब समीकरण बनेगा 12 गेंदे 29 रन की आवश्यकता। आणि तेच तर असतं ना की जेव्हा प्रवास खडतर वाटतो ना तेव्हा स्वतःवरती विश्वास दाखवा, स्वतःला सांगा की बाजी अजून संपली नाही, आपल्या हातामध्ये अजून देखील भरपूर काही बाकी आहे, आपण पलटवार करू शकतो, हा विश्वास दाखवा आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स आता इथे आतिश भांडेला दाखवायचा. कारण 12 मध्ये 29 धावा बनवू शकतात, बट त्या वेने, त्या इंटेन्शनने आणि त्या अंदाजाने खेळ दाखवणं महत्वाचं. अग्नि परीक्षा से गुजरने का बल्लेबाजों को गेंदबाज तो अग्नि परीक्षा से गुजर चुके हैं। अक्षय तेटी ने क्या लाजवाब गेंदबाजी की, उनके ओवर में 6 विकेट गिरे जो कि 2 रनआउट के रूप में थे और 4 विकेट प्रदान की, विकेट टिकर गेंदबाज बने और अटैकिंग गेंदबाजी की. अभी भी समीकरण बन सकता है, अभी भी कुछ नहीं बिगड़ा है. 12 गेंदे 29 की आवश्यकता. लाजवाब मुकाबला. बघा अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला, काही अजूनही बिघडलेलं नाहीये. बघा मायनस पॉईंट काय की 7 धक्के लागलेत, बट प्लस पॉईंट काय की 12 मध्ये 29 बनवल्या जाऊ शकतात. पगला वाईड आला, पुढचा बॉल 12-29. लॉफ्टेड फटका ऑन साइडला, व्हाट अ शॉट. आतिश भांडेचा पाठमधनं हा षटकार आणि या षटकाराने तो हे सांगतोय मॅच अभी बाकी आहे. वाह वाह भाई वाह वाह, लाजवाब बल्लेबाजी. ये आतिश भांडे नहीं, ये भी एक तूफान है मैदान के ऊपर. जिस आतिश ने मैदान के ऊपर कल भी तूफान मचा था, आतंक मचा था, वही खिलाड़ी मैदान के ऊपर है. गहरी सोच है कप्तान की, इस आतिश भांडी को पिछले कदमों पर लाकर खड़ा कर दिया. अब ये मुकाबला बन सकता है. 11 गेंदे 23 की आवश्यकता. हलचल मच चुकी मैदान पर. यस, कमबॅक स्ट्रोक आहे. या एका फटक्याने पुन्हा एकदा आता विश्वास जागृत करून दिलाय की सामना संपला नाहीये, परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू. हे सांगत असताना आतिश भांडे आणि टीम श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी येणारे चेंडू शिल्लक 11 मध्ये करायचे. आता 23 धावा. प्रेशर आता बॉलर वरती देखील आहे. 11-23 पुल करायचं होतं. टॉपेज, विकेट कीपर, कॅच पकडली, मॅच पकडली. आतिश भांडे बॅक टू द डगआउट. बड़ा सेलिब्रेशन, ये देखिए सेलिब्रेशन मैदान के ऊपर. बड़ा विकेट मैदान से बाहर. बहुत ही बड़ा विकेट, बहुत ही बड़ा सदमा मैदान के ऊपर. रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. रिव्ह्यू चेक केला जाईल. बँजो पथक, बँजो पथक, बँजो पथक, बँजो पथक, बँजो पथक. बँजो पथक को कैसे रुकाएंगे? डीजे को रुका सकते हैं. क्या बात है, रुकना मेरे दोस्त. हम भी संगीत से काफी रुचि रखते हैं, लगाव रखते हैं, लेकिन यहाँ पर बीमार के लिए रिव्यू लिया है. ये खिलाड़ी सेकंड बाउंस के माफ कीजिए. ये होता है, इसके लिए हमें डिस्टर्ब न करें. कमेंट करते वक्त गलती हो सकती है. जिल्हा परिषद गट अध्यक्ष गणेशपुरी श्री पंढरीनाथ पाटील यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने केला जातोय. फेयर डिलीवरी, यस फेयर डिलीवरी. और लौटना होगा आतिश को यहाँ पर. बड़ा विकेट मैदान से बाहर. ये आखिरी उम्मीद थी, ये आखिरी दिया था उम्मीद का. अब ये भी बुझ चुका है. आता वाजवा. पहा, होळीला 1 दिवस बाकी आहे, धुळीवंदनला 2 दिवस बाकी आहे. मात्र आज जणू इथे या संपूर्ण ठाणे जिल्ह्याची होळी आणि धुळीवंदन या क्रीडांगणावर सुरू आहे. क्या बात आहे. सेलिब्रेशन पहा, सेलिब्रेशन पहा. विजयाची कॉलिंग सुरू आहे. धक्का मोठा लागला. आतिश भांडे इथे परतले आणि असं वाटतं की आतिश भांडे सोबत ज्या उरलेल्या अशा अपेक्षा या मॅच मध्ये होत्या त्या देखील आता डगआउटच्या दिशेने चाललेल्या आहेत टीम गोटेकर बीचा. पण काय माहोल बनलाय. असं वाटतंय मच्छिंद्र पाटील सर की होळीच्या आधी दिवाळी साजरी करण्याची वेळ एका टीम साठी आज येऊ शकते. जी हाँ 9 गेंदे 23 की आवश्यकता. 8 विकेट यहाँ पर गिरी जिस आतिश ने मैदान के ऊपर. ये देखिए अक्षर रिप्ले किस प्रकार रहा था और क्या जल्लोष था, क्या जुनून था मैदान के ऊपर. और गेंदे फेंकी गई यहाँ पर. पॅक क्राउड. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला. आणखीन एक डॉट बॉल येतो आणि एक डॉट बॉल आता टीम नानकरला फायनलच्या दिशेने घेऊन चालला. काय खेळ दाखवला. फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करत असताना 46 बनवला. असं वाटलं की 10 ते 15 कमी बनवला, बट त्यात नंतर बॉलिंग करत असताना अक्षय थेटे वन्स अगेन. गेंदबाजी में क्या लाजवाब. यहाँ पर जहर बुगलने वाले गेंदबाज की. सांप को फन उठाने से पहले फन को कुचल दिया. पर कोई भी जीते, कोई भी हारे, कोई भी अंदर नहीं आएगा.
इस बात पर गौर करना पर कोई अंदर रहेगा कि दूसरा एनकाउंटर अमल तुरंत जारी करके मैदान के ऊपर 9 गेंदे 23 की आवश्यकता। लाजवाब मुकाबला विशाल जी। अजूनही सामना संपला नाहीये 9 मध्ये 23 शॉर्ट पिच होता हुक करायचा होता दरम्यान विकेट किपर येतात बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत कंप्लीट होईल सिंगल एका धाब्याने जास्त काही फरक टीम नानकरला इथे पडणार नाहीये चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायचा आता 22 धावा 8 गेंदे 22 रन। दिल की धड़कने तेज कर रहा है मुकाबला। विकेटों का सिलसिला लगातार जारी हुआ मैदान के ऊपर। इसके लिए नानकर टीम ने जो पासा पलटना था उनका वो उस सिकंजा कस दिया गोटेकर बी के गर्दन के ऊपर और गोटेकर बी टीम यहां से हादसों के ऊपर हादसे लगे और ये हादसों से ये टीम उभर नहीं पा रही। यहाँ पर अभी भी वक्त है मैदान के ऊपर, अभी भी 2 गेंदे बची है विशाल जी। इस 2 गेंद पे एका छक्का चौका आएगा तो माहौल बदल सकता है क्योंकि क्रिकेट ऐसा खेल है पल में चंद मिनटों में बदलने वाला क्रिकेट खेल है। एक्झॅक्टली एखादा मोठा फटका आला तर इथनं देखील कमबॅक केलं जाऊ शकतं कारण 8 मध्ये 22 धावा चेजेबल आहेत गेटेबल आहेत बट त्या परीने ते विचार करणं महत्त्वाचं राहिलं। अक्षय थैटेला स्क्रीनवरती दाखवण्यात आलं ज्याप्रमाणे अक्षयने आज खेळ दाखवलाय पुन्हा एकदा एक मोठ्या मंचवरती मोठा पंच अक्षय थेटेचा आपण पाकला 2 ओव्हरचा लाजवाब स्पेल त्याचा पुढचा बॉल पुल करायचं होतं शॉर्ट पिच होता डॉट बॉल इथे येतो जे मी म्हटलं की एक डॉट बॉल आता फायनलच्या दिशेने घेऊन चाललाय टीम विहार इंटरप्राइजेस नानकर टीमला। शुभम इसीलिए जाने जाते शुभम की गेंदबाज देखिए ये देखिए किस प्रकार एक्शन रिप्ले का 52 गेंद में शॉट अपलाइन गेंद थी और क्या लाजवाब गेंदबाजी। डॉट गेंद की समाप्ति 13,000 प्रेक्षक जोडले गेले सध्याच्या घडीला युट्यूब वरती 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनल वरती आणि जेही प्रेक्षक पाहतात त्यांना आवर्जून मी सांगेन चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका। काय सामना पाहायला मिळतोय टीम नानकर आणि टीम गोटेकर बी बॉल अवे मध्ये आहे बॉल दरम्यान पॉइंट रिजन कडे चालला आता फिल्डर पोहोचतात बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत जर आपण पाकले तर कंप्लीट केली जाईल फक्त सिंगल आणि अशा प्रकारे खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे 4 ओव्हरच्या अखेरीस धावपळक जाऊन पोहोचले 26 वरती रिमेनिंग खेळ येत्या एका षटकाचा आणि करायच्यात 21 धावा। पहले ओवर में 5 रन दूसरे ओवर में 7 रन तीसरे ओवर में 2 रन। सुभाषजी डिंगोरे शहापूर शेख आणि हा आमचा सबस्क्राईब मीटर दाखवला जातो मिशन 1 मिलियन लवकरात लवकर जेही सध्या सगळीला मला वाटतं की 13,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले प्रत्येकी प्रेक्षकाला आवर्जून सांगू इच्छितो की चॅनल वरती जर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका। सुभाषजी डिंगोरे शहापूर यांचा शुभ सन्मान आयोजन समितीला विनंती करतोय आपण करावा। 6 गेंदे 21 रन मुकाबले को आगाज करे 6 गेंदे 21 विकेटें बची है 2 अंतिम ओवर प्रगति पर। क्या नानकर टीम इस मैदान के ऊपर फानी की तरह बढ़ पा रही है या फिर गोटेकर बी टीम फिर एक बार पलट वर कर वापसी कर पाएगी। 6 गेंदे 21 रन मजा आएगा खेल का अभी भी मुकाबला ऑन है मैदान के ऊपर कहीं भी मत जाना देखते रहना। पूर्व केंद्रीय राज्य मंत्री पंचायत राज 2025 का शानदार यादगार सफर प्रतियोगिता का बघा लास्ट सीझन मध्ये आपण पाहिलं होतं ही स्पर्धा होती सेमीफायनलच होतं आणि तिथे देखील नानकरने बाजी मारली होती आणि पुन्हा एकदा ती स्पर्धा तीच ओकेशन सेमीफायनल 1 आणि पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम विहार इंटरप्राइजेस नानकर चेंडू शिल्लक आहेत। या मैदानावर कित्येक स्पर्धा गाजल्या गेल्या मात्र या स्पर्धेनं रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपण पाहतोय जवळपास 40,000च्या वरती क्रीडा रसिक प्रेक्षक राजा इथे उपस्थित आहे। तमाम प्रेक्षक राजाचं आयोजन समितीच्या वतीनं लाख हार्दिक आभार आणि धन्यवाद। 6 गेंदे 21 की आवश्यकता पहले ओवर में 5 रन दूसरे ओवर में 7 तीसरे ओवर में 2 और चौथे ओवर में 9 रन आप समीकरण बनेगा। 6 गेंदे 21 की आवश्यकता अभी भी मुकाबला हो रहा है मैदान के ऊपर। आखिरी ओवर गेंदबाजी में परिवर्तन राकेश गारे आते हुए गेंदबाजी में अभी भी मैदान के ऊपर तहलका मच सकता है विशाल जी। दर्शकों की तादाद क्या यहाँ पर क्या माहौल रहा प्रतियोगिता का ब्यूटीफुल एटमॉस्फेयर में खेली जा रही प्रतियोगिता और दर्शकों का सैलाब हम देख पा रहे हैं आज इस प्रतियोगिता में। 6 गेंदे 21 की आवश्यकता इस बार फुल एंड डिलीवरी अंपायर से अपील मांगी कड़ी अपील हुई थ्रो भी किया वहां पर। If the ball had hit to stump, the batsman would have gone bye-bye Tata. But this time he has been very lucky. Luck factor on. भाग्यशाली रहे समीकरण बनेगा 5 गेंदे 20 रन की आवश्यकता। आणि मला तर होनेस्टली हेच म्हणावंसं वाटतं की या परिस्थितीमध्ये जे घडायचं होतं ते घडलं तर 5 मध्ये 20 कशा प्रकारे बनतील त्याचा विचार करणं इथे टीम गोटेकर बीचा बॅटर्सला महत्त्वाचं राहिलं कारण 5 मध्ये 20 देखील बनवला जाऊ शकतात बट त्यासाठी ते मोठे फटके हवेत। लेकिन गेंदबाज का हौसला भी उफान पर है क्या लाजवाब गेंदबाजी हुई लगातार काउंटर अटैक का पर इस्तेमाल किया और ट्रिमेंडस दबाव में लाकर इस टीम को खड़ा कर दिया शुरू से। आपकी बार शरीर से टकरा भी गेंद थी हाइट फैक्टर ज्यादा था उछालती गेंद में अंपायर वही बताते हुए अब समीकरण बनेगा 4 गेंदे 19 की आवश्यकता।
आणि असं आता वाटतं की टीम नानकर फायनलच्या दिशेने वाटचाल करत आहे, कारण इक्वेशन आता फार अवघड झालं. चेंडू शिल्लक येते 4 मध्ये करायचं, 19 धावा. मला असं वाटतं की येणारा हा चेंडू आपल्याला सांगून देऊ शकतो की हा सामना शेवटच्या चरणापर्यंत जाईल की या चरणावरती फिनिश होईल. जी हाँ, 4 गेंदे 19. क्या कातिलानी गेंदबाजी हुई मैदान के ऊपर. अक्षय थेटे ने सभी को प्रभावित करने वाली गेंदबाज की मैदान पर, और अक्षय कोहली ने भी उनका साथ दिया. उन्होंने भी लाजवाब गेंदबाजी की और उन्हीं की बलबूते पर यह टीम यहाँ पर पहुंच चुके. ये एक और विकेट का नुकसान. वाह भाई वाह, ये देखिए मोरेश्वर का जश्न. 9 विकेटें गिरी अंतिम जोड़ी मैदान पर. या अगोदर जो प्रेक्षणीय सामना झाला होता, महाराष्ट्र पोलीस दल भिवंडी आणि त्याचप्रमाणे पंचायत समिती भिवंडी दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक या व्यासपीठावर बोलवतोय. आपल्याला पारितोषिकं दिले जातील. पंचायत समिती भिवंडी संघाचे कर्णधार आणि महाराष्ट्र पोलीस दल भिवंडी चे कर्णधार कृपया आपण व्यासपीठावर यावं. आपल्याला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल. अंतिम जोड़ी मैदान के ऊपर 3 गेंदे 18 की आवश्यकता. अभी भी मुकाबला ऑन है. 3 गेंद में 3 छक्के लगाए जा सकते. क्रिकेट में बड़ी बात नहीं है मैदान पर. 3 गेंदे 18. ये देखिए दर्शक, कोई भी हारे कोई भी जीते, कोई अंदर नहीं आएगा. दर्शकों से गुजारिश है, कप्तान से मेरा अनुरोध है, नानकर टीम आपकी टीम यदि जीती तो आपकी जिम्मेदारी होगी, कोई भी अंदर नहीं आएगा. पर सख्त आपको निर्देश दिए जाते हैं, पर सूचित किया जाता है, ऐलान किया जाता है, कोई भी अंदर नहीं आएगा. पर हम आपकी भावना को समझ सकते हैं. कितना भी जल्लोष कीजिए लेकिन स्टैंड में कीजिए. हम आपके प्यार को सराखों पर रखते हैं और रुक करेंगे मैदान के ऊपर. 3 गेंदे 18 की आवश्यकता. सर्व प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि जेवण वाटप देखील सुरू आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. वॉट अ जर्नी. काय जर्नी राखली टीम नानकरची, कारण एकंदरीत एकूण एक चांगल्या टीमचा अगेन्स्ट चांगला खेळ दाखवला. याच टीमने गुडसे बी टीमला देखील पराभूत केले या स्पर्धेमध्ये. लाजवाब खेळ. और वहां से पलटवार किया था उन्होंने. ये देखिए 1 रन जरूर मिलेगा लेकिन 1 से कुछ नहीं होगा और छक्का लगाना अब जरूरी है. अब समय क्यों अपसरिता बच्चे जान निकल चुके मुकाबले से. अब ये बेजान मुकाबला है, केवल रस्म निभाई जाएगी. मैच में कोई मजा नहीं यहाँ पर. 2 गेंदे 18. ये देखिए विशाल जी, दर्शक, इन दर्शकों ने सराखों पर रखेंगे इस प्यार को. क्या प्यार दिया इस प्रतियोगिता को, इस प्यार को सलाम है. लॉफ्टेड फटका आलाय, बट आता फार वेळ इथे झालेला आहे, कारण एकंदरीत हे फटके आधी हवे होते. उशिराने फटके आले. षटकार येतोय पण ते आधी आपण उल्लेख केला की आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी. थैंक यू थैंक यू थैंक यू. 1 गेंद 12 रन. मुकाबला समाप्त नहीं हुआ है. बाउंस आई, फुल टॉस आई, कुछ भी बन सकता है. यस, पब्लिक कोई भी अंदर नहीं आएगी. दर्शकों से गुजारिश है, दीपू माली वही बता रहे हैं. दीपू माली और हमारे परमेश यश माली का भी बड़ा योगदान रहा प्रतियोगिता में उनका. और ये जश्न में स्क्रीन के ऊपर. यस विशाल जी. आणि अशा प्रकारे सेमीफायनल 1 समाप्त आणि सेमीफायनल 1 मध्ये इथे बाजी मारली टीम विहान इंटरप्राइजेस नानकर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड अँड हार्ड लक टीम गोटेकर बी. चला पुढील सेमीफायनल फिल्डिंग साईट. लवकरात लवकर ग्राउंड मध्ये उतरायचं. फिल्डिंग साईट पुढील सेमीफायनल टीम कारिवली अगेन्स्ट पीसी टीम. चला विनंती असेल फिल्डिंग साईट. थँक्यू. मी विनंती करतोय भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका ग्रामीणचे सन्माननीय तालुकाध्यक्ष आदरणीय प्रकाश काशीनाथ म्हात्रे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण पंचायत समिती भिवंडी या संघाला आपण बक्षीस देऊन सन्मानित करावं. मैन ऑफ द मैच का हकदार है अक्षय थेटे. आइए और क्या मुकाबला. दर्शकों से गुजारिश है कि भी मत जाना.